भारत सरकारच्या आयुष मंत्रालय आणि महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन यांच्या वतीनं श्री साईबाबा पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डीपासून श्री क्षेत्र कोकमठाण तालुका कोपरगावच्या पावनभूमीत विश्वात्मक जंगली महाराज आश्रमातील आत्मामालिक ध्यानपीठ येथे दिनांक 24 ते 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन संपन्न झालं. आयुर्वेद पर्व 2022चं आयोजन प्रमुख आणि राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉक्टर रामदास आव्हाड यांनी हे शिवधनुष्य लिलया पेललं आहे. आयुर्वेद संमेलन यशस्वीतेसाठी पडद्यावरील आणि पडद्याच्या मागे असलेल्यांची साथ सोबत संगत महत्त्वपूर्ण ठरली. महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील प्रथमच आयोजित केलेलं राष्ट्रीय स्तरावरील आयुर्वेद महासंमेलन सर्वोत्तम आणि यशस्वी झालं आहे. आयु आणि वेद या शब्दांचा एकत्र संगम म्हणजे आयुर्वेद होय. काही लोक आयु आणि विज्ञान असंही संबोधतात. थोडक्यात सांगायचं तर कुठल्याही मनुष्याला निरोगी आणि दीर्घायुष्य जगण्याची पद्धती आयुर्वेदात आहे. भारतीय परंपरेसह अनेक विदेशी प्राचीन ग्रंथ चालले तर देवदेवतांच्या काळात आयुर्वेद पद्धती असल्याचं आढळतं आहे. धन्वंतरी ही आरोग्याची देवता मानली जाते आणि ऋग्वेदातही आयुर्वेदाचं महत्त्व वाचावयास मिळतं. हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींच्या जीवनशैलीचा अभ्यास जर केला तर आयुर्वेदातील जीवनशैली आणि उपचार पद्धतीचं संशोधन आढळतंय. कोल्हापूरजवळ काडसिद्धेश्वर महास्वामी यांचा कण्हेरी मठ प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींचे संकल्पित शिल्प आणि त्यांनी लावलेल्या शोधाची माहिती यथार्थ दर्शन महागुहेत पाहायला मिळते. महान आणि उपचारात मनुष्यावर सहसा कुठलेही दुष्परिणाम जाणू न देणाऱ्या आयुर्वेदाला स्वातंत्र्यानंतर आरोग्य विभागाचा एक भाग म्हणून स्थान होते. भारतातील प्रख्यात वैद्य आयुर्वेदप्रेमी यांची स्वतंत्र आयुष मंत्रालय सुरू करण्याची मागणी होती. तसेच केनियाचे माजी पंतप्रधान यांची मुलगी रोजमेरी अडिंगा केरळच्या आयुर्वेद नेत्र चिकित्सालयात तिची दृष्टी परत मिळाली. केनियाचे माजी पंतप्रधान यांनी आपला अनुभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विशद केला. या बाबीची दखल घेत प्रधानमंत्री यांनी केंद्रीय स्तरावर आयुष मंत्रालयाची स्वतंत्र निर्मिती केली. जवळपास 56 देशात आयुर्वेद पाहावयास मिळतोय. गोदा तीरावर प्रभू रामचंद्राने सीतेला कुंकू लावले असे कुंकुमस्थान अर्थात कोकमठाणच्या पावनभूमीत भारताच्या विविध राज्यातील आयुर्वेदातील वैद्य साधूंचा कुंभ आयोजित झाला. या कुंभातून ओसंडून वाहिलेल्या अमृत ज्ञानसागराने निवेदित वैद्य चिंब भिजून निघाले. सुमारे 2000 वैद्य भारताच्या कानाकोपऱ्यातून आले. भविष्यातील देश विदेशात आयुर्वेदाचा प्रचार प्रसार या वैद्यांच्या माध्यमातून अधिक गतिमान होणार असल्याचे प्रतिबिंब या आयुर्वेद पर्वात पाहावयास मिळाले. आत्मामालिक संकुलाच्या प्रवेशद्वारासमोर धन्वंतरी देवतेच्या मूर्तीची पूजा आणि यज्ञ करण्यात आले. आत्मामालिक ध्यानपीठाचे परमपूज्य गुरुदेव जंगलीदास माऊली यांचे प्रमुख उपस्थितीत आणि संत परमानंद महाराज यांच्या स्वागत संबोधनाने आयुर्वेद पर्वाचा शुभारंभ करण्यात आला. आयुर्वेद पर्व ठिकाणी पंचकर्म महर्षी वैद्य कैलासवासी प्रता जोशी अर्थात नाना, रुग्णचिकित्सा मोफत शिबिर दालन, वैद्य के यादवजी त्रिकर्मजी आचार्य वन औषधी प्रदर्शन, पद्मभूषण वैद्य बृहस्पतीदेव त्रिगुणा स्टॉल आणि पद्मभूषण वैद्य श्रीराम शर्मा आयुष स्टॉल, वैद्य आवा दातार शास्त्री औषधी वितरण कक्ष उभारण्यात आलेले होते. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुर्वेदासाठी उपयुक्त दुर्मिळ वनस्पती, आयुर्वेदाची माहितीचे दर्शन घडवणारे सचित्र फलक, आयुर्वेदात योगदान देणाऱ्या वैद्यांची माहिती तसेच डिवाइन, सांडू, झेंडू, डाबर, वैद्यनाथ, EB यासह अनेक नामांकित कंपन्यांचे 57 स्टॉल या पर्वात सहभागी झाले. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आणि सिद्ध या पद्धतीचे उपचार देणारे वैद्यही उपस्थित होते. सर्व नागरिकांसाठी मोफत आयोजन करण्यात आलेल्या आयुर्वेद पर्वात नागरिकांची मोफत तपासणी केंद्र उभारण्यात आले. यात नामांकित वैद्य यांनी सेवा देत 3 दिवसात सुमारे 2800 नागरिकांची मोफत तपासणी केली. 350 नागरिकांचे मोफत पंचकर्म देखील करण्यात आले. आयुर्वेद संमेलनात निवेदित वैद्यांसमोर पहिल्या दिवशी आयुर्वेद आहार स्वास्थ्य का आधार या विषयावर वैद्य राकेश शर्मा, प्रकृति के मूल सिद्धांतों के साथ व्यक्तिगत धारणा के रूप में आहार या विषयावर वैद्य साक्षी शर्मा, तसेच दोष धातु मल के नियम के लिए आहार या विषयावर वैद्य तपन कुमार वैद्य यांची व्याख्याने झाली. सम्मेलनाच्या दुसऱ्या दिवशी भारत में माता मृत्यु का दर कम करने में गर्भिणी हेतु मासानुमासिक आहार की भूमिका या विषयावर डॉक्टर के भारती, आयुर्वेद आहार या विषयावर वैद्य अनुपम श्रीवास्तव, आयुर्वेद का ट्रिपल एंटीजन या विषयावर वैद्य प्रवीण जोशी, आयुर्वेदानुसार आहार निर्माण प्रात्यक्षिक दाखवण्यात आली.
ध्यान से आत्मा की पहचान या विषयावर स्वामी परमानंद महाराज, प्रमेह आयुर्वेदिक चिकित्सा पंचकर्म तथा आहार या विषयावर वैद्य ऋषिकेश म्हात्रे यांची व्याख्यानं झाली. तर अध्यापक विशेष संवाददाता वैद्य तनुजा नेसरी, वैद्य नीरजा शर्मा, वैद्य बीटी शिंदे यांनी अध्यापक विशेष संवाद सत्रात सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आणि आयुर्वेद या विषयावर शिवचरित्र व्याख्याते शिवरत्न शेटे यांचे विशेष व्याख्यान झालं. संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय त्रिवेंद्रम केरळ प्रोफेसर वैद्य एस गोपालकुमार यांच्या व्याख्यानाने सुरुवात झाली. आयुर्वेद प्रॅक्टिस क्यों महत्त्वपूर्ण आहे या विषयावर राष्ट्रीय आयुर्वेद गुरु वैद्य रामदास आव्हाड यांचे विशेष व्याख्यान झाले. समारोप सत्रात भारत सरकार आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेजा, सांडू फार्मास्युटिकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशांक सांडू यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अखिल भारतीय आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष वैद्य राकेश शर्मा, श्री धुतापातेश्वर प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित पुराणिक, डाबर प्रायव्हेट लिमिटेडचे सरव्यवस्थापक वैद्य दुर्गाप्रसाद वेलदिंडी यांचे चर्चासत्राने आयुर्वेद संमेलनाचा समारोप झाला. आयुर्वेद संमेलनात आत्मामालिक येथे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉक्टर रामदास आव्हाड यांना स्वतंत्र कक्ष देण्याचा निर्णय जाहीर केला. आत्मामालिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब आणि त्यांचे सहकारी यांची साथ संमेलन यशस्वी करण्यात महत्त्वपूर्ण राहिली. तसेच पद्मभूषण, पद्मश्री वैद्य राज त्रिगुणा, वैद्य शशिताई आहेर, वैद्य अनिल ठुबे, वैद्य छोटेलाल यादव, वैद्य शरद टुबे, वैद्य सतीश भट्टड, वैद्य कौस्तुभ भोईर, वैद्य वैभव गवळी यांच्यासह असंख्य वैद्य आणि आयुर्वेदावर प्रेम करणारे संमेलन यशस्वीतेचे शिल्पकार ठरले. काही दशकांपूर्वी वैद्य, डॉक्टर, अधिकारी यांच्याविषयी जनमानसात आदराची भावना होती. वैद्याला उपचारासाठी घरी बोलवले तर त्या कुटुंबाची, समाजाची प्रतिष्ठा किती असो, ती मंडळीसुद्धा वैद्याची औषधाची पिशवी स्वतः उचलून आदराने घरामध्ये बोलवत. बदलत्या जीवनशैलीने हे सारे मोडीत काढले. परंतु आयुर्वेद पर्वात येणारे निवेदित वैद्य हे ज्येष्ठ वैद्यांना चरणस्पर्श करीत आदरभावाने नतमस्तक होताना पाहून समाधान वाटले. आलेल्या प्रत्येक निवेदित वैद्य अत्यंत आत्मीयतेने आयुर्वेद ज्ञान गुरुवाणीतून जाणून घेत होता. आयुर्वेद संमेलनात गुरु शिष्यांच्या संवादातून प्रकट होणारी सभ्यता, विनम्रता आणि आदरभाव जाणवत होता. आयुर्वेदातील वैद्य आणि रुग्णांचे हे अंतर भविष्यात नागरिकांसाठी स्नेहभावाने आरोग्य सेवा देणारे असेल अशी अपेक्षा वाटते. प्राचीन कालखंडात आयुर्वेद ज्ञानाचा महासागर असलेल्या भारत आगामी काळात आयुर्वेदाचा महाकुंभ ठरेल अशी अपेक्षा आहे. आत्मामालिक केंद्रावर संपन्न झालेल्या आयुर्वेद पर्वाचा दुसरा टप्पा येत्या डिसेंबरमध्ये कुरुक्षेत्र येथे होत आहे. मनुष्याला दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी अनेक वेगवेगळ्या उपचार पद्धती जगभरात आहे. यात आयुर्वेदातील जुने नवे वैद्य यांचे पुढे प्रत्येक सिद्धांत संशोधन यावर जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने टिकवण्यासाठी जगभरातील तज्ज्ञांचे मोठे आव्हान आहे. कुरुक्षेत्रावरील रणभूमीवर होणाऱ्या आयुर्वेद संमेलनात सर्व वैद्यांना सज्ज राहून पुन्हा आयुर्वेद सिद्ध होऊन सांगावे लागणार आहे. आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी मनापासून झटणाऱ्या सर्व वैद्यांना मनापासून शुभेच्छा. लेखक हे भारत सरकारचे स्वच्छतादूत असून सूर्यतेज कोपरगाव या संस्थेचे ते संस्थापक आहे सुशांत घोडके सर. आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.